कार्यालयावर आणलेला आपण हा मोर्चा बराच उशीर झालेला आहे. सकाळी साधारणतः 10 वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी आहात. उन्हाची तमा करता आपण सर्व या ठिकाणी बसलेले आहात. या मोर्चाला संबोधित करण्याकरिता आपले सर्व पक्षाचे आणि सर्व जनसंघटना आणि इतर संघटना सर्व या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी. मी आपला फार वेळ घेणार नाही, फक्त एवढेच सांगेन की सत्ता म्हणजे सरकार असतं, ते देशाचे असो, राज्याचे सरकार असो, ते जिल्ह्याचे असो, तालुक्याचे असो किंवा गावाचे असो. सरकार जेव्हा सत्ता चालवत असतं तेव्हा काही सामान्य जनतेचे प्रश्न निर्माण होतात आणि जर का त्या सरकारची त्या सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं किंवा कधी कधी सरकार कोणतेही असो कधी कधी ते विचारत असतं की मग सरकारला असं वाटत असतं की आम्ही जे करतो ते सर्व खरं आहे किंवा आता केंद्र सरकार आहे ते पेट्रोल डिझेलचे 100-200 रुपये भाव वाढवतं. जनता रस्त्यावर उतरताना विरोध करते की एवढा डिझेल पेट्रोलचा भाव वाढवू नका. जर डिझेल पेट्रोलचे भाव वाढले की मग वस्तूच्या किमती वाढतात. मग आपण रस्त्यावर उतरतो, मोर्चा काढतो, सरकारला निवेदन देतो की तुम्ही हे करता किंवा तुमची भूमिका आहे चुकीची आहे, तुम्ही कुठेतरी सुधारली पाहिजे असं आपण मोर्चाद्वारे निवेदन देतो. आणि हा आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे. हा जनतेला संविधानिक अधिकार दिला की जर आमचे प्रश्न सुटत नसतील, सरकार सोडत नसेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने पवार माझ्याकडे बघायला शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढू आणि मग आम्ही त्या सरकारकडे जाऊ. आम्ही त्यांच्या समोर आपल्या गाऱ्हाणे आमचे प्रश्न आमच्या समस्या मांडू. तशा पद्धतीने आज आपण गंजाड ग्रामपंचायत कार्यालयावर मी मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटी सदस्य आहे आणि आज आम्ही 9/1/2026 रोजी गंजाड ग्रामपंचायतच्या कार्यालयावर धडक मोर्चा हा ठेवला आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे गावात लाईट असली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, दुरुस्त झाले पाहिजेत, तसेच आमचे पाण्याच्या सोय झाली पाहिजे. जी जल जीवन मिशन सारख्या त्या योजना पूर्ण केल्या नाही, त्याच्यासाठी लोकांच्या पाण्याचा प्रश्न, याच्यासाठी एक महत्त्वाच्या प्रश्नासाठी घरकुलाचा पण मुद्दा, याच्यासाठी आम्ही हे महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर काढण्यात आला. आज आमच्या गंजाड ग्रामपंचायत येथे काही पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चामध्ये 3 संघटना आणि 3 पक्ष यांच्या माध्यमातून तो मोर्चा आम्हाला निवेदनामध्ये कळवलं गेलं होतं. त्यामध्ये CPM, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आदिवासी एकता परिषद, त्याचबरोबर श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून मोर्चा आमच्याकडे आम्हाला निवेदन दिलं होतं. त्या पद्धतीने आमची पूर्णतः तयारी झाली होती. तत्पूर्वी कालपर्यंत आमच्याकडे शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरूपाचं एक पत्र आलं की सदर मोर्चामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही, तर आम्ही त्या मोर्चामध्ये येणार नाही असं त्यांच्याकडून आम्हाला लेखी कळवण्यात गेलं होतं. इतर पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून जो मोर्चा आला, तो मोर्चा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीची आम्ही पूर्णतः तयारी केली होती. तत्पूर्वी मला माझ्या फोनद्वारे अशी माहिती मिळाली की संबंधित मोर्चा जो आहे तो मोर्चा आमच्या कौटुंबिक असलेल्या जमिनीमध्ये जमिनीजवळ तो मोर्चा गेला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाने केलेली एक कंपाऊंड होती, ती कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती कंपाऊंड तोडली गेली. ते बघण्यासाठी आणि संबंधित मोर्चाबरोबर बोलण्यासाठी मी तिथे गेलो.
परंतु मला तिथे त्या मोर्चापर्यंत मला जाऊ दिलं नाही. असो, तो विषय कुठेतरी मॉब होता, खूप गर्दी होती, त्या गर्दीमध्ये काही चुकीचं प्रकार घडू नये म्हणून कदाचित तो केला गेला असावा. परंतु त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायत येथे येऊन त्या समोरच्या मोर्चा असलेल्या पूर्ण कमिटी समोर पूर्ण चर्चा केली. त्या कमिटीमध्ये त्या चर्चेमध्ये संपूर्ण जे काही त्यांचे विषय होते ते विषयावर त्यांना परिपूर्ण आमच्याकडून उत्तरं देण्यात आली. सर्व जो काही त्यांना दाखवायचे जे पुरावे होते किंवा आमची जी काही पत्रकं होती ते सर्व आम्ही संबंधित यंत्रणेसोबत, संबंधित यंत्रणा म्हणजेच जी काही महसूल विभाग असेल किंवा भूमी अभिलेख असेल, पंचायत समिती असेल, पोलीस असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत साधक बाधक चर्चा झाली. काही विषय त्यांच्या मनाप्रमाणे जे होते ते विषय सोडवण्यात सुद्धा आले आणि काही विषयांवरती पुढील कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांना आमच्याकडून सांगण्यात आलं. संबंधित ह्याच्यामध्ये एकच फक्त विषय झालाय की तो विषय म्हणजे आमची कौटुंबिक असलेली एक कंपाऊंड जी होती ती कंपाऊंड संबंधित मोर्चाने तोडली. त्याच्यावरती मी आणि आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडून संबंधित जे काही झालेलं आमचं नुकसान आहे त्याच्यासाठी आमच्या कुटुंबाकडून योग्य ती कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाळण्याचा आम्ही पूर्ण हे करणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्या संपूर्ण चुकीमुळे हा आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चाचं कुठेतरी वळण वेगळं झालं ते म्हणजे महसूल विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या सोबत सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर जी काही बाब असेल त्या कायदेशीर बाबीवरती आम्ही कार्य करणार आहोत. धन्यवाद.